आजच्या लेक्चरला आपण नवीन पॉइंट चालू करणार आहे, तर कोणता तो पॅकिंग ऑफ सॉलिड्स. इन क्लोजेस्ट पॅकिंग अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स ऑक्युपाइज मोस्ट ऑफ द अवेलेबल स्पेसेस and reduces empty space to minimum. This arrangement can be made into 3 symmetric stages. आता पॅकिंग ऑफ सॉलिड बघत असताना जर बघितलं तर सॉलिडचं आतापर्यंत आपण काय बघितलं, सॉलिडचे दोन प्रकार बघितले, क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. पुन्हा क्रिस्टलाइन सॉलिडचे एकूण 4 प्रकार बघितले. ते कोणते? आयोनिक, कोव्हॅलंट, तुमचं नेटवर्क सॉलिड म्हणलं जातं, मोलेक्युलर सॉलिड असेल किंवा मेटॅलिक सॉलिड. त्याच्यानंतर पुढे बघितलं काय आपण, तर क्रिस्टल स्ट्रक्चर. हे जे काही सॉलिड मध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्यांची अरेंजमेंट एका युनिट सेल मध्ये, आणि विच फॉर्म्स दी क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, आणि क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ऑन दी बेसिस ऑफ युनिट सेल किंवा शेप ऑफ दी युनिट सेल. आणि शेप ऑफ दी युनिट सेल डिपेंड अपॉन दी फॉलोइंग पॅरामीटर, दॅट इज एज लेंथ आणि अँगल बिटवीन दीज एक्सिस. त्याच पद्धतीने आता आपल्याला सॉलिड पदार्थांची जी काही पॅकिंग आहे, पॅकिंग म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आपण नेहमी म्हणतो बघा, एखाद्या डब्यामध्ये जर लाडू भरायचे असतील तर ते आपण कसे भरतोय, ह्या पद्धतीनं. ह्याचा जो काही सिक्वेन्स आहे तो कसा असतोय, दोघाच्या मध्ये एक, दोघाच्या मध्ये एक, ह्या पद्धतीने आपण या डब्यामध्ये भरत आलो. ही काय झाली पॅकिंग. याला झाकण वरनं बंद केलं काय झालं, त्या सॉलिड पदार्थाची पॅकिंग. त्या पद्धतीने आपल्याला काय बघायचं आता, पॅकिंग ऑफ सॉलिड्स. काय? पॅकिंग ऑफ सॉलिड्स. इन क्लोजेस्ट पॅकिंग अरेंजमेंट ऑफ पार्टिकल ऑक्युपाइज मोस्ट ऑफ द अवेलेबल स्पेस. आता इथं जर कन्सिडर केलं आपण तर इथं जे काही पार्टिकल्स असतील ते एक विशिष्ट प्रकारचा स्पेस काय करते, ऑक्युपाइज करते. मग त्यातला काही स्पेस कसा असतोय, एम्प्टी असतोय. हा जो दिसतोय तो कसा, एम्प्टी, व्हॉइड म्हणलं जातं त्याला, रिकामा. पण तो कसा असतोय, कमीत कमी प्रमाणात. अगदी जर तुम्ही सिक्वेन्शियली किंवा पिरियडिकली जर यांची अरेंजमेंट केली तर अगदी कमी एम्प्टी स्पेस असतोय, अगदी थोडासा रिकामा जागा राहतोय, बाकी सगळे एकमेकाबरोबर कसे टाइटली पॅक झालेले असते. मग आता दिस पॅकिंग हॅव 3 टाइप्स. ही जी काही पॅकिंग आहे ती एकूण किती प्रकारची असते, तर 3 प्रकारची. मग त्याच्यामध्ये जर बघितलं, एकूण 3 प्रकारामध्ये जर बघितलं, पहिला प्रकार येतो तुमचा कोणता, लिनियर पॅकिंग. लिनियर पॅकिंग किंवा त्याचं दुसरं नाव काय असतंय, वन डायमेन्शनल अरेंजमेंट. वन डायमेन्शनल अरेंजमेंट. दुसरा जो प्रकार आहे तो कोणता, प्लेनर पॅकिंग. काय? प्लेनर पॅकिंग. दुसरा जो पॅकिंगचा प्रकार आहे, जी काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट किंवा पॅकिंगची जी काही प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे लिनियर पॅकिंग किंवा वन डायमेन्शनल अरेंजमेंट. दुसरा प्रकार आहे प्लेनर पॅकिंग. दुसरा जो प्रकार आहे तो कोणता, प्लेनर पॅकिंग किंवा त्याला काय म्हणलं जातं, 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. काय? 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. आणि तिसरा जो प्रकार आहे तो कोणता असतोय, तर 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. काय? 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. आता 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची पॅकिंग मधली. मग आता सुरुवातीला बघतोय आपण कोणता, लिनियर पॅकिंग किंवा वन डायमेन्शनल अरेंजमेंट. लिनियर पॅकिंग किंवा वन डायमेन्शनल अरेंजमेंट. In this type of arrangement, spheres are arranged in one row touching with one another. आता कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कशाच्या स्वरूपात कन्सिडर करतो आपण, स्पियर किंवा हे जे काही सर्कल्स आहेत त्याच्या स्वरूपात. आता इन दिस टाइप ऑफ पॅकिंग हुज कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन वन रो. अगदी एका ओळीत, एका रो मध्ये कसे झालेले आहेत, एकमेकाला छेदून किंवा एकमेकाला अगदी तंतोतंत जुळलेले आहेत आणि अरेंज झालेले आहेत, एका लाईन मध्ये आहेत, म्हणून त्यांना काय म्हणलं जातं, लिनियर पॅकिंग. ही जी काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट आहे ती कशी असते, लिनियर किंवा एका सिंगल रो मध्ये असते. इन दिस टाइप ऑफ अरेंजमेंट स्पियर्स आर, ह्यांना काय म्हणतोय आपण आता, स्पियर्स किंवा ही जी काही सर्कल्स आहेत कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची, विच आर अरेंज्ड इन वन रो
टचिंग विथ वन अनादर. आता इथं एकमेकाला काय होत असते, ते छेदत असते. आणि इच स्पियर इन अ रो हॅज अ 2 नेबर्स. आता प्रत्येक स्पियर जर बघितला तर त्याला 2 शेजारी आहेत बघा, इकडच्या बाजूला एक आणि इकडच्या बाजूला एक. इकडच्या बाजूला इथं ड्रॉ केला तर इकडे अजून येईल, इकडच्या बाजूला ड्रॉ केला तर ह्याला अजून एक शेजारी. इच स्पियर हॅज अ 2 नेबरिंग स्पियर आयदर साइड. देअर आर कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पार्टिकल इन वन डायमेन्शनल अरेंजमेंट इज 2. म्हणजे इथला जो काही कोऑर्डिनेशन नंबर पार्टिकल्स आहे तो किती असणार आहे, 2. का तर प्रत्येक स्पियरला एक स्पियर किंवा दोन्ही बाजूला 2 स्पियर असे जोडलेले आहेत लिनियर मॅनर मध्ये. काय कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची जी काय अरेंजमेंट आहे ती कशी आहे, एका रो मध्ये. आता इथं जर बघितलं तर हे दोघं याला छेदलेले आहेत बरोबर. इथं कन्सिडर केलं तर हे दोघं याला छेदलेले आहेत, ह्याच्यामध्ये हे दोघं पुन्हा छेदलेले आहेत, इथं दोघं छेदलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाचा कोऑर्डिनेशन नंबर जर बघितला तर तो किती असणार आहे, 2. इच स्पियर इन रो हॅज अ 2 नेबरिंग स्पियर आयदर साइड. हेन्स कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पार्टिकल इन वन डायमेन्शनल अरेंजमेंट. हिची जी काय अरेंजमेंट आहे ती कशी आता वन डायमेन्शनल. का वन डायमेन्शनल, तर ह्याचे काय डायमेन्शन जर बघितलं, कोणत्याही अँगल स्ट्रक्चर जर बघितलं तर तुम्हाला कसं दिसतंय, लिनियर. लिनियर मीन्स काय, एका लाईन मध्ये हे स्पियर अरेंज झालेले आहेत आणि प्रत्येक स्पियरला 2 नेबरिंग स्पियर आहेत, 2 शेजारी काय असणार आहेत, स्पियर असणार आहेत. म्हणून प्रत्येक स्पियरचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, तर 2. काय, लिनियर पॅकिंग मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन वन रो टचिंग विथ वन अनादर अँड कोऑर्डिनेशन नंबर ऑफ इच स्पियर इज द ऑलवेज 2. प्रत्येक स्पियरचा कोऑर्डिनेशन नंबर कसा असतोय, 2. आता हे झालं लिनियर पॅकिंग. कोणत्याही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची जर अरेंजमेंट करत असताना आपण सिक्वेन्शियली एका लाईन मध्ये केली आणि त्या लाईन मध्ये जे काही पार्टिकल्स अरेंज झालेले आहेत ते कसे एकमेकाला तंतोतंत जुळलेले आहेत बघा. म्हणून प्रत्येक मधल्या स्पियरला बाजूनी सराउंडेड 2 स्पियर असतात, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 2 असतो. आता दुसरा प्रकार आहे कोणता, प्लेनर पॅकिंग. सेकंड जो प्रकार आहे तो कोणता असतोय, प्लेनर पॅकिंग. In this type of arrangement, by placing one dimensional linear structure one over another form of multiple rows, this arrangement can be done into 2 different ways. आता इथे जर बघितलं एकापेक्षा अनेक रोज मध्ये ह्याची अरेंजमेंट झालेली असते. फॉर एक्झाम्पल ही झाली पहिली रो तुमची. आता सेकंड इथं 2, 3, 4, पुन्हा त्याच्यानंतर थर्ड 4, त्याच्यानंतर पुन्हा फोर्थ. अशा अनेक रोज मध्ये याची अरेंजमेंट झालेली असते. इन दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इट इज जनरेटेड बाय प्लेसिंग वन डायमेन्शनल लिनियर स्ट्रक्चर. आता वन डायमेन्शनल लिनियर स्ट्रक्चर वन ओव्हर द अनदर टू फॉर्म मल्टिपल रोज. आपण आता वरच्या स्ट्रक्चर मध्ये बघितलेलं आहे. काय, वरच्या स्ट्रक्चर मध्ये जी काय लिनियर स्ट्रक्चर आहे स्पियर्सची त्याला लिनियर किंवा वन डायमेन्शनल अरेंजमेंट म्हणलं जातं. कोणत्याही अँगलनं बघा तुम्हाला एकच डायमेन्शन दिसतो किंवा एका लाईन मध्ये सगळे स्पियर पार्टिकल अरेंज असलेले दिसतील. पण आता प्लेनर पॅकिंग मध्ये जर बघितलं तर अशा वन डायमेन्शनल लिनियर पॅकिंगच्या स्पियर्सच्या ज्या काही ओळी आहेत त्या अनेक ओळी एकमेकाबरोबर हे स्पियर छेदलेले असताना कंबाईन झालेल्या दिसतील. का, या लिनियर मधल्या अनेक ओळी अशा एकमेकाला कंबाईन झालेल्या दिसतील टू फॉर्म मल्टिपल रोज. काय तयार करणार आहे ते अनेक रोज तयार करेल. आणि दिस अरेंजमेंट कॅन बी डन इन टू 2 डिफरंट वेज. दॅट इज ए टाइप अरेंजमेंट. काय, ए टाइप अरेंजमेंट. आणि दुसरी कोणती आहे तर ए बी टाइप अरेंजमेंट. काय, ए टाइप अरेंजमेंट. आता इथं ए टाइप अरेंजमेंट कुणाला म्हणलं जातं, इन दिस अरेंजमेंट one dimensional linear rows of sphere placed one over another in such a way that each sphere in the row is placed one over another row, so on. In this structure all crust of spheres are aligned and all troughs are also aligned. आता याच्यामध्ये क्रस्ट आणि ट्रफ फॉर्मेशन होत असते इन दिस रो कॉल्ड ए टाइप अरेंजमेंट. आता दिस प्लेनर किंवा 2 डायमेन्शनल अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज ए टाइप अरेंजमेंट.
इथे जी काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट होत असते, एकूणचे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, ह्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट कशाला, ह्याला आपण म्हणतोय आता ए टाईप अरेंजमेंट. आणि अशा अनेक लिनियर लाईन एकमेकाला स्क्रॅच होऊन काय एकमेकासोबत जोडलेल्या, त्याला काय म्हणलं जातं, ए टाईप अरेंजमेंट. काय ए टाईप अरेंजमेंट. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची जी काय अरेंजमेंट आहे ती कशी असते, ए टाईप अरेंजमेंट. आता इच स्पियर इज सराउंडेड बाय 4 स्पियर किंवा 4 नेबरिंग स्पियर. कन्सिडर केला हा स्पियर मी, काय हा स्पियर, ह्याच्या बरोबर बाजूला एकूण किती स्पियर आहेत बघा, तर 4. इच स्पियर इज सराउंडेड बाय 4 नेबरिंग स्पियर. काय इच स्पियर इज सराउंडेड बाय 4 नेबरिंग स्पियर. इट इज नोन ॲज ए टाईप अरेंजमेंट. ह्याला काय म्हणलं जातं, तर ए टाईप अरेंजमेंट. आता सेंटर ऑफ 4 नेबरिंग स्पियर सराउंडेड बाय central sphere are joined, then square is formed. Hence packing is called as square close packing. आता इथं जर बघितलं, मी हा सेंट्रल स्पियर कन्सिडर केला आणि ह्याला किती स्पियरनं सराउंड केलं, 1 2 3 आणि 4. काय 1 2 3 आणि 4, एकूण 4 स्पियरनं सराउंड केलेला आहे. मग या 4 स्पियरनं सराउंड करत असताना बरोबर ह्यांचे जर पॉइंट जोडले तर इथं काय तयार झाला, तुमचा स्क्वेअर तयार झाला, म्हणजे चौकोन तयार झाला. म्हणून दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज ऑल्सो नोन ॲज स्क्वेअर क्लोज पॅकिंग. काय स्क्वेअर क्लोज पॅकिंग. म्हणजे आपण वर बघितलेलं बघा, तुमची जी काही लिनियर अरेंजमेंट आहे, फक्त कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स अशा पदार्थामध्ये कशा अरेंज झालेले असते, तर एका लाईन मध्ये, म्हणून त्यांना लिनियर किंवा 1 डायमेन्शनल अरेंजमेंट म्हणलं जातं. तसं आता 2 डायमेन्शनल अरेंजमेंट मध्ये, in this type of arrangement whose constituent particles in a linear sphere are arranged in sequentially, that is a type arrangement, आणि which forms square. Each sphere is surrounded by 4 neighboring sphere, since the coordination number of sphere is called as काय 4. आता कोऑर्डिनेशन नंबर किती असतो या स्क्वेअरचा, तर 4 असतोय. आणि दिस अरेंजमेंट इज नोन ॲज ए टाईप अरेंजमेंट. आता दुसरा जो प्रकार आहे तो कोणता असतोय, ए बी टाईप अरेंजमेंट. काय ए बी टाईप अरेंजमेंट. बघा समजते का तुम्हाला, पार्टिकल्सची जी काय अरेंजमेंट आहे ती कशा पद्धतीची असते. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट जी असते ती कशी असते, लिनियर. दुसरं काय म्हणलं जातं आता, प्लेनर अरेंजमेंट. त्या प्लेनर मध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार बघितला आपण ए टाईप अरेंजमेंट. आजचा प्रकार दुसरा बघतोय आता, ए बी टाईप अरेंजमेंट. काय ए बी टाईप अरेंजमेंट. आता इथं जर कन्सिडर केलं तर ए बी टाईप कुणाला म्हणलं जातं, इन दिस टाईप अरेंजमेंट 1 डायमेन्शनल लिनियर रोज ऑफ स्पियर are placed over another in such a way that crust of sphere in one row placed through trough formed between adjacent sphere next down row. And this arrangement reduces empty or white space. It becomes closest and firm. The first row is called as A type. इथे जर कन्सिडर केल्या आता स्पियर्सच्या रोज, पहिलीच रोज कन्सिडर केली 3 4 5, एकूण आता बघा स्पियर काढत असताना मी वर 5 काढलेले आहेत, 3 4, इथं खाली किती काढले 4, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यापेक्षा कमी 3, खाली 2 येतील आणि शेवटी पुन्हा 1 येईल. पण आता पहिल्या रोला काय म्हणलं जातं, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सच्या ए, दुसरी कोणती असणार आहे बी, पुन्हा तिसरी ए, चौथी बी. ए बी टाईप अरेंजमेंट आहे. मग आता इथला जर सराउंडेड स्पियर बघितला आपण, काय मधला सेंट्रल स्पियर कन्सिडर केला, विच इज सराउंडेड बाय 6 स्पियर. ह्याला जर बघितलं आपण तर एकूण किती स्पियरनं सराउंड झालेला आहे हा, तर एकूण 6 स्पियरनं सराउंड झालेला आहे. 1 2 3
4, 5 आणि 6. मग आता इथं 6 स्पिअरनं सराउंड झालाय, तर सेंट्रल स्पिअरचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो तर 6. काय सेंट्रल स्पिअरचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतोय 6. इच स्पिअर इज सराउंडेड बाय 6 स्पिअर किंवा 6 नेबरिंग स्पिअर. हा जर घेतला तर ह्याचे सुद्धा पुन्हा सराउंडिंग स्पिअर किती आहेत तर एकूण 6. म्हणजे मधल्या जो सेंट्रलचा जो आहे ह्याला किती स्पिअरनं व्यापलेला आहे तर एकूण 6. म्हणून सेंट्रल स्पिअरचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतोय 6. मग इन दिस टाइप ऑफ अरेंजमेंट first row is called as A type and second row is called as B type. If these rows are alternatively arranged, such a planar two-dimensional arrangement is called as AB type arrangement. जसं आपण पहिल्या स्ट्रक्चर मध्ये बघितलेलं बघा, काय पहिल्या स्ट्रक्चर मध्ये बघितलेलं जी काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट आहे ती कशी आहे लिनियर. काय लिनियर. पॅकिंग ऑफ सॉलिड्स मध्ये एकूण पॅकिंग सॉलिड्सची 3 प्रकारामध्ये केली जाते. एक 1 डायमेन्शनल अरेंजमेंट, दुसरी 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आणि तिसरी 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. आता 1 डायमेन्शनल किंवा त्याला काय म्हटलं जातं लिनियर अरेंजमेंट. ह्या लिनियर अरेंजमेंट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स एका लाईन मध्ये अरेंज केले जातात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं लिनियर अरेंजमेंट. आता दुसरा जर बघितला तर लिनियरच्या नंतर दुसरा येतो तो कोणता प्लेनर अरेंजमेंट. काय प्लेनर अरेंजमेंट. दिस प्लेनर अरेंजमेंट whose constituent particles are arranged in one linear sphere of line is overlap with the another linear sphere line. म्हणजे आता इथं अनेक लिनियर लाईन्स काय होते त्या एकमेकाच्या स्पिअरला छेदल्या जाते त्या. म्हणजे इथं अनेक थर तयार झालेले आहेत. म्हणजे 2 डायमेन्शनल पॅकिंग अरेंजमेंट म्हटलं जाते ह्याला. काय 2 डायमेन्शनल पॅकिंग अरेंजमेंट. आता या 2 डायमेन्शनल पॅकिंग अरेंजमेंट मध्ये जर बघितलं तर इच स्पिअर इज सराउंडेड बाय 4 स्पिअर. इच स्पिअर इज सराउंडेड बाय 4 स्पिअर. इथं जर कन्सिडर केला तर आपण तर इच स्पिअर इज सराउंडेड बाय 4 स्पिअर. इट फॉर्म्स दी स्क्वेअर. प्रत्येक जर सेंट्रलचा स्पिअर बघितला म्हणजे प्रत्येक जर सेंट्रलचा गोल बघितला तर त्याला इतर 4 गोलांनी काय केलेलं आहे सराउंड झालेलं. म्हणून कोऑर्डिनेशन नंबर ऑफ धिस 2 डायमेन्शनल पॅकिंग अरेंजमेंट इज नोन ॲज किती असतोय तर 4.